नमस्कार मित्रांनो, आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये आपणासाठी एक पुन्हा धार्मिक स्थळ आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. या मागील व्हिडिओला देखील आपला चांगला प्रतिसाद मिळाला. आता आपण घनसावंगी तालुक्यातील पराडा या गावी स्थित असलेले वनारसी या धार्मिक ठिकाणाविषयी माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो, या ठिकाणी आपण कसे जाणार या रस्त्याचा मी आपणास सांगतो. आपण जालन्याहून अंबडला आल्यानंतर अंबड घनसावंगी या रस्त्यावरती ताडणगाव फाटा संपल्याच्या नंतर पुढे पुलापासून धालासखेड पराडा या गावी जाण्यासाठी रस्ता आहे. या मार्गाचा आपण वापर करून या अंबड घनसावंगी हवेपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर हे धार्मिक स्थळ स्थित आहे. अतिशय सुंदर असं हे स्थळ आहे. आता हे स्थळाची निर्मिती कशी झाली याविषयी आपण थोडं सांगणार आहोत. काशी विश्वेश्वर इथून एक पाण्याचा झरा येथे गुप्त रूपानं आला आणि ते उंबराच्या खोडातून, उंबराच्या जे मुळे असतात त्यातून त्याचा प्रवाह निरंतर वाहू लागला. त्या झऱ्याच्या ठिकाणी हे स्थळ वसलेलं आहे. आज रोजी तिथे एक विहीर बांधलेली असून ते उंबराचं झाड कालौघात नष्ट झालेलं आहे, परंतु जी विहीर आहे ती आज रोजी तिथे आहे. त्यानंतर येथे अनेक मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये गणपतीचं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे, श्रीराम प्रभूचं दगडामध्ये व्यवस्थित मंदिर आहे. त्याच्यानंतर भारती बाबाची समाधी मंदिर आहे. त्यानंतर दत्तात्रय महाराज यांचं मंदिर आहे आणि ईश्वेश्वर महादेवाचं मंदिर देखील इथे आहे. इथं शनी महाराजाचं मंदिर आहे. इथं 12 ज्योतिर्लिंगाची जे लिंग आहेत, ज्या मूर्त्या आहेत, आपल्या जे शिवलिंग आहेत ते सर्व इथं स्थापन केलेले आहेत. त्याच्यानंतर इथे तुकाराम महाराजाचं देखील मूर्ती आहे, माऊलीची देखील मूर्ती आहे, जगदंबा दुर्गा माताची देखील इथं मूर्ती आहे. अशा प्रकारे व्यवस्थित आणि असे अतिशय निसर्गरम्य वातावरणात हे ठिकाण आहे. तरी भाविक मित्रांनी या ठिकाणाला अवश्य भेट द्यावे. याबाबतचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. त्यामध्ये आम्ही सर्व चित्रीकरण केलेले आहेत. हे चित्रीकरण आपण बघून आपणास जी माहिती मिळेल त्या माहिती आधारे आपण या ठिकाणी अवश्य भेट द्यावं. अतिशय सुंदर असं हे स्थळ आहे. महाराष्ट्रातील जेवढे काही धार्मिक स्थळं आहेत त्यांच्याविषयी आम्ही माहिती देत असतो. याच्यात आता ही सुरुवात आहे. आम्ही जे ठिकाणं आहेत ते आपणासाठी उपलब्ध राहावं त्याच्याविषयी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तरी आता आपण व्हिडिओ बघू शकता. वाराणसीला जाताना वनारसीला जाताना हे तळ लागतं बघा. हे असं तळ आहे. इथून आपल्याला पुढे जायचं आहे. आता कोणत्या मार्गे उन्हाळा असल्यामुळे तळ आटलेलं आहे. तळ्यात पाणी नाही सध्या, थोडंफार पाणी आहे. त्याची शूटिंग केली आम्ही. काय नाही, आपण वनारसीला जात असताना हे असं तुकाराम महाराजाचं मंदिर आहे. इथं आल्याच्या नंतर रस्त्यामध्ये आपण अवश्य भेट देऊया. आपण आतमध्ये गेल्यामध्ये मंदिरात तुकाराम महाराजाची मूर्ती आहे, आपण बघू शकता. ही अशी मूर्ती आहे. मागे ठळकमयी संत तुकाराम महाराजाची मूर्ती. बघा, गाभाऱ्यात आल्यात नंतर असं दिसते. साईडला गणपती आणि इकडं आम्ही आलेलो वनारसीला. ही दीपमाळा आपण बघू शकता. दीपमाळीच्या नंतर इकडे जे मंदिर आहे आपण मंदिर बघू शकता झाडीमध्ये.
अशा प्रकारचे मंदिर आहे इथे. अतिशय उंच असे शिखर आहेत मंदिराचे. हे श्री गजाननाचं मंदिर आहे. इथं बघू शकता गजाननाची किती सुंदर अशी मूर्ती आहे. याच्या पाठीमागे देखील एक मंदिर आहे. इथं हौद होता पिण्याच्या पाण्याचा. त्याच्यानंतर पाठीमागं इकडं असं एक मंदिर आहे. इथं बजरंग बलीची मूर्ती, सुंदर अशी मूर्ती. बजरंग बलीचे मंदिर झाल्याच्या नंतर आपण इकडे समोर जर आले हे विठ्ठल रुक्माई मंदिर. हे बघा विशाल असं मंदिर आहे. समोर सुंदर अशी प्रतिमा आहे. महादेव, माता पार्वती, गणेश, कार्तिक, नंदी. हे श्रीराम प्रभू यांचे मंदिर आहे. बघू शकता आपण. हे श्रीराम प्रभूचं मंदिर आहे. पूर्ण दगडी कामामध्ये. इकडे देखील हे मंदिर आपण बघू शकता अशा प्रकारचं आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. त्याच्यानंतर हे एक नवीन सभागृह याचं बांधकाम चालू आहे. इथं देखील 2 मंदिर आहेत. वाराणसी अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. हे मोठे असे सभागृह आहेत. बाबाजीचं मंदिर दिसतंय. मूर्ती अशी वाटतं जणू काय जिवंत आहे, आपल्याला बोलती. इतकी सुंदर समाधी. भारती बाबाजीची आहे ही मूर्ती. त्याच्यानंतर आपण इकडे एक समोर मंदिर आहे हे बघणार आहोत. हे आहे दत्त मंदिर. अतिशय सुंदर असं दत्त मंदिर आहे. अतिशय मोठमोठे वृक्ष आहे. नारळाची झाडी, दुसरी झाडी आपण बघू शकतो. बाबा हे झाड वडाचं आहे का? विशाल असं वडाचं झाड आहे. किती वर्षाचं असून बाबा हे? भरपूर पुरातन आहे.
जुनं महादेव मंदिर हे काय? हा हे आहे महादेव मंदिर. बाबा काय नाव आहे तुमचं? कृष्ण कराड. कृष्ण जराड. तुम्ही इथले पुजारी काय? नाही नाही गावातले सेविक सेवेकरी आहेत का तुम्ही? मध्ये दर्शनाला येत असताना दर्शनाला आपलं झाड देव. इथं एक जुनी बारा होती ना. हे काय इथं समज हा जुनं हे इथं होतं अगोदर. नाही नाही सर जे जुनं बार हे जे हे. दोन कुत्र्याची महानंदी. हे असं महादेव मंदिर आहे. हे नंदीश्वर. यांचं आपण दर्शन घेऊ. हर हर महादेव. पार्सल होतं ना फुल भरले. हे शिवलिंग आहे. म्हणजे आपाप जाता का तुम्ही नाही नाही आता हे पाऊस जर सुरू झाला का तसं जिरत जिरत पाणी आलं की नाही तर कोरडं पडलं होतं उन्हाळ्यात. हे शनी मंदिर आहे का? हा हे ते पण शनी मंदिर आहे. आणि हा जाण पुढे जा यांजवळ. यातली घाण काढली शनी नाही का? मंदिर. घाण काढायची होती ना ती. मग आता ही मध्ये दिंडी गेली. हे त्याला होतं. हा त्याला घाण जमलं. याला रस्ता इकूनच आहे का? हा हे काय इकडून आली कोणी या आली कोणी तिकडून सव्वा पाहिजे हे आपण बघू शकता. अशा प्रकारे इथं 12 ज्योतिर्लिंग आहे. सगळ्यात एक नंबरचं सोमनाथ ज्योतिर्लिंग इथं स्थापन आहे. हे बघा याचं नाव देखील सोमनाथ श्री सोमनाथ मंदिर. हर हर महादेव. त्याच्यानंतर हे मल्लिकार्जुन. आपण बघू शकता हे मल्लिकार्जुन. महाकालेश्वर. आपण बघू शकतो हे महाकालेश्वर. नागेश्वर. औंढा नागनाथचं मंदिर आहे हे नागेश्वर. त्याच्यानंतर वैद्यनाथ परळीचे वैजनाथ आहे ते. हे बघा परळीचे वैजनाथ. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होऊन जाईल इथं. त्याच्यानंतर हे बघा भीमाशंकर हे विश्वेश्वर काशी विश्वेश्वरचे काशी विश्वेश्वर. मित्रांनो आपण बघू शकता सर्व ज्योतिर्लिंगाचे जी मुख आहे ते उत्तरेला आहे, पण काशी विश्वेश्वर यांचा भाग त्याच्या विरुद्ध दिशेला आहे दक्षिणेकडे. त्याच्यानंतर ओंकारेश्वर हे बघू शकता ओंकारेश्वर. त्याच्यानंतर रामेश्वर हे रामेश्वराचं आहे बघू शकता. त्र्यंबकेश्वर नाशिक हे बघा त्र्यंबकेश्वर. इथं 3 देवाचं असल्या कारणाने इथं 3 लिंग आहेत. हे केदारनाथ उत्तराखंड येथील हे केदारनाथ हे आपण बघू शकता. केदारनाथला बाकी शिवलिंगाप्रमाणे नसून एक असा उभारता असणारा भाग आहे. त्याच्यानंतर हे संभाजीनगर येथील ग्रहणेश्वराचं मंदिर. हे बघा त्याची शिखर अशा प्रकारे शिखर आहेत. अतिशय सुंदर असे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपण इथे घेऊ शकतात. सर्व ज्योतिर्लिंग इथे स्थापन आहेत. श्री विश्वेश्वर काशी विश्वेश्वर बघा पुन्हा एकदा.
यांचं दक्षिणेकडे तोंड आहे. बाकी 11 ज्योतिर्लिंग काशी विश्वेश्वर आणि नागेश्वर. हे बघा, नागेश्वराचं देखील दक्षिणेकडे तोंड आहे. हे आपण बघू शकता. 12 ज्योतिर्लिंगापैकी 10 ज्योतिर्लिंग जे आहेत त्यांचं तोंड हे उत्तरेकडे आहे, परंतु काशी विश्वेश्वर आणि नागनाथ यांचं तोंड मात्र दक्षिणेकडे आहे. त्यानंतर आपण पुढे आल्याच्या नंतर सभा मंडपामध्ये संत तुकाराम महाराज यांची सुंदर अशी प्रतिमा आहे. त्याच्यानंतर पुढील मंदिरात संत ज्ञानेश्वर माऊली, हे इथं माऊलीचं मंदिर आहे. त्यानंतर माँ दुर्गा यांचं देखील इथं मंदिर आहे. इथं होम आहे. इथं बाबाचं आसन आहे. या ठिकाणाला आपण अवश्य भेट द्यावी. इथं शनी महाराज पण विराजमान आहेत. अशा प्रकारे सुंदर असं मंदिर आहे, बघू शकता. उंच उंच नारळाची झाडं आहेत. सर्वात पुरातन इथे काशी येथून पाण्याचा झिरा आलेला आहे. एकुंबरीच्या झाडामधून इथे निरंतर पाणी येत होते. त्याच्यानंतर इथं काशी विश्वेश्वराचं हे महादेव मंदिर आहे. हा वड देखील फार पुरातन आहे.